मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप। डाळ खाल्ल्यावर या ठिकाणी पोटात मळमळू लागल्याने त्यांचा संताप। वारंवार तक्रार देऊन कळत नसेल तर आम्हाला आमच्या स्टाईलने उत्तर द्यावं लागेल। आमदार संजय गायकवाड यांचा इशारा। गायकवाड आज विधान भवनात मुद्दा मांडणार। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरीच असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। नागपूरसह परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद असणार। पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या या ठिकाणी शक्यता, तर रात्री पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 बसेसची सुटका। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड। स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पिंपळगाव भोसले गावात पुराचं पाणी। ब्रह्मपुरी अरहेर नवरगाव मार्गावरील वाहतूकही यामुळे बंद। विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन। 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवारही सहभागी। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मंत्री महाजनांचं आश्वासन। तोडगा निघाला आणि न निघाल्यास आता शरद पवार सुद्धा शिक्षकांच्या आंदोलनस्थळी येतील। आमदार रोहित पवारांची माहिती। शिक्षकांच्या लढ्याला शरद पवारांचाही पाठिंबा। गिरणी कामगारांच्या घरांसाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानावर सभा। तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण तर मनसेकडून बाळा धनगावकर उपस्थित राहणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर ही सभा होणार। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। 25 कोटी कामगार यामध्ये सहभागी होणार। सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा। परिस्थितीनुसार युती संदर्भात मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधवांसह राज ठाकरेंच्या भेटीसाठी ते रवाना। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेनं बाटली भिरकावली। जनतेच्या रोषामुळे सरनाईक माघारी। सांगलीमध्ये 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। घटनेनंतर पीडितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या। चौघांविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून दोघांना अटक। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धसांविरोधात गुन्हा दाखल, तर गाडी सुरेश धसांच्या मालकीची। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या या पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्रीही तिथे उपस्थित असणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान। ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून मोदींचा गौरव, तर हा सन्मान भारत ब्राझील मैत्रीचं प्रतीक। मोदींची प्रतिक्रिया। पाकिस्तान नंतर इस्रायलकडून आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी। पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याकडून नोबेल पुरस्कार समितीला नामांकन पत्र। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।